नमः. आपल्या सगळ्यांचं या संस्कृत विषयाच्या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण एक छोटीशी ॲक्टिव्हिटी करणार आहोत. ती अशी अतिशय साधी आणि सोपी आहे. दिलेले जे शब्द आहेत त्यांचं आपल्याला बहुवचन करायचं आहे. आकारांत स्त्रीलिंगी नाऊन यामध्ये दिलेले आहेत. म्हणजे मुलींचे नावं शक्यतोवर आकारांत असतात. आणि हे शब्द आपण कसे वापरतो? जसं एक माला असेल तर माला, दोन माला असतील तर माले आणि अनेक माला असतील तर मालाहा. एक रमा असेल तर रमा, रमे, रमाहा. अशा पद्धतीने एकवचन, द्विवचन, बहुवचन आपण या नामांचं करतो. म्हणजे एकाच वर्गामध्ये जर का 3 रमा असतील तर आपण रमाहा म्हणतो. आणि आलेला शब्द जर का दिलेला शब्द आकारांत असेल तर तो शक्यतोवर स्त्रीलिंगी असतो. उदाहरणार्थ पेटिका, छात्रा, वैद्या, वैद्या म्हणजे महिला डॉक्टर, निवेदिका एखादी निवेदन करणारी, अंगुली. आता अंगुली हा शब्द इकारांत आहे, लेखनी हा शब्द इकारांत आहे, तर तो नदी या टेबलप्रमाणे चालणार आहे. नदी, नद्यव, नद्यः. एक नदी असेल तर नदी, दोन असतील तर नद्यव आणि अनेक असतील तर नद्यः. त्याप्रमाणे अंगुली आणि लेखनी, कुपी, द्रोणी हे शब्द सुद्धा चालतील. तर असे आपल्याला आकारांत आणि इकारांत शब्द हे अनेक वचनात लिहायचे आहे. बघा आता ही ॲक्टिव्हिटी आपण करूया. दिलेले वर्ड्स तुम्हाला प्लुरल फॉर्ममध्ये लिहायचे आहे, अनेक वचनामध्ये. जसं की पेटिका याचं होणार अनेक वचन पेटिकाहा, छात्रा छात्राहा, वैद्या वैद्याहा, निवेदिका निवेदिकाहा, अंगुली अंगुल्यः, पुस्तिका पुस्तिकाः, लेखनी लेखन्यः, कुपी कुप्यः, द्रोणी द्रोण्याः. अशा पद्धतीने आपल्याला एक वचनाचे अनेक वचन करता येतात. तर हे जसे आता आपण आकारांत शब्दाचे अनेक वचन केले, त्याचप्रमाणे याचे द्विवचन म्हणजे ड्युएल फॉर्म पण करू शकतो टेबलनुसार. आणि असेच आपल्याला अकारांत, इकारांत असे जे पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी शब्द आहे त्यांचे सुद्धा आपण द्विवचन आणि अनेक वचन त्या त्या टेबलनुसार करू शकतो. अतिशय साधी, छोटीशी आणि सोपी अशी ही ॲक्टिव्हिटी आहे. अशाच पद्धतीची ॲक्टिव्हिटी तुम्ही सुद्धा करून पाहू शकता. जे छोटे छोटे शब्द आहेत, एकमेकांचे नाव आहेत, त्याच नावाला एकवचन, द्विवचन आणि बहुवचन ह्यानुसार तुम्ही वापरून पहा. म्हणजेच तुमचा टेबल सुद्धा पाठ होईल आणि त्यानुसार तुम्हाला शब्द सुद्धा बनवता येतील. कशी वाटली तुम्हाला ॲक्टिव्हिटी ते मला जरूर कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि शेअर करा. नवीन व्हिडिओसोबत आपण लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत नमो नमः.